नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। नारळ पाणी हे एक नैसर्गिक आणि आरोग्यवर्धक पेय मानले जाते। अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याने ते पिण्याचे अनेक फायदे आहेत। शरीराला हायड्रेटेड ठेवण्यापासून ते विषारी पदार्थ बाहेर टाकण्यापर्यंत नारळ पाणी मदत करते। व्यायामानंतर स्नायूंना आराम देण्यासाठी देखील ते उत्तम आहे। मात्र तज्ञांच्या मते काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींनी नारळ पाणी पिणे टाळावे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या समस्या वाढू शकतात। ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी जास्त प्रमाणात पिऊ नये, कारण त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीजचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते। त्यामुळे मधुमेहींनी दिवसातून 1 ग्लास पेक्षा जास्त नारळ पाणी पिणे टाळावे। ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नारळ पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। नारळ पाण्यात असलेले पोटॅशियम रक्तदाबाची पातळी आणखी कमी करू शकते। तथापि उच्च रक्तदाबाचा धोका असलेल्या लोकांसाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते। तसेच जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्याने काही लोकांना पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने अतिसार होण्याची शक्यता असते। तसेच ब्लोटिंगचा त्रास होत असल्यास नारळ पाणी पिणे टाळावे। एकाच वेळी जास्त नारळ पाणी प्यायल्याने पोटात पाणी साचून पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता होऊ शकते। नारळ पाण्यात लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात, त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्याने वारंवार लघवीला जावे लागू शकते। या व्यतिरिक्त काही लोकांना नारळ पाण्याची ॲलर्जी देखील होऊ शकते, विशेषतः ज्यांना ट्री नट ॲलर्जी आणि त्यांना इतर प्रकारच्या ॲलर्जीचा धोका संभवतो। नारळ पाण्याची ॲलर्जी झाल्यास खाज येणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात। त्यामुळे नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी काही विशिष्ट परिस्थितीत ते टाळणेच योग्य आहे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।